आणि तुमचे जे डोळे आहेत ते उघडायसाठी आलो. आणि एक समाज म्हणून मी बांधील म्हणून माझा पोट भरला, बरोबर आहे की नाही? माझा पोट भरला, मी नोकरीवर लागलो, बरोबर. माझ्या समाजातल्या इतर विद्यार्थ्यांनाही आतापर्यंत जी घालवलेली संधी आहे ती संधी घालवू नये. आणि ही संधी तुमच्या 3 वर्षाच्या वर्गापासून सुरू करावं. म्हणजे 3 वर्षाच्या वयापासून आपल्या पोरांना फुकट शिक्षण आहे, फुकट शिक्षण आहे. पण आपल्याला माहित नाही, माहित आहे का? नाही. आता मी तुम्हाला पुन्हा एक प्रश्न विचारतो की शिक्षणासाठी पैसे लागते का? हा प्रत्येक जागी विचारतो प्रश्न. शिक्षणासाठी पैसे लागते का याचं उत्तर द्या, हो किंवा नाही. लागतात ना सर? हा, लागतात. बाकीचे? अरे मोठ्यानं बोला ना, एवढे मोठे लोक आहात तुम्ही. शिक्षणासाठी पैसे लागतात का? होय, आपल्याला एज्युकेशन करायचं पैसे लागतात. आता मला जिल्हा परिषदचे जे पोरं आहेत त्यांनी हातवर जे पैसे लागलेले आहेत, पैसे लागते म्हणणाऱ्यांनी जेवण कोण देते? अंडे लाडू कोण देते शाळेत? मग पैसे काय लागत आहे? लागत आहे का पैसे? नाही लागत. तुम्ही म्हणाल का सर 4थी पर्यंत तर नाही लागत, जी सरकारच देते. पण त्याच्यासमोर लागते का नाही? हा, त्याच्या समोर लागते म्हणणार मी, हो किंवा नाही सांगा. आता हे झालं 4थी पर्यंत. 4थी पासून तर 12वी पर्यंत पैसे लागते का? हो की नाही? हो म्हणल्या? हो म्हणल्या, बरोबर आहे. तुम्ही इथं बसलेले जरी ओबीसी लोक असतील तरी पण त्यांच्यासाठी योजना सांगतो. पण इथं बसलेले मी गृहीत पकडतो का माना जास्त